मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, मागेल त्याला कोणतेही काम देणारे विकास पुरुष आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील. 50-60 वर्षात आमच्या वस्तीवर साधा एक दगड सुद्धा कोणत्याही लोकप्रतिनिधीने आणून टाकला नाही, पण क्षणात आमदार साहेबांनी काम केले. शरदराव पवार. या पंढरपूर तालुक्यातील गावांचा विकास आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी केला नाही, तेवढा आमदार शहाजी बापूंनी केला. शहाजी पाटील. पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील कायम दुर्लक्षित राहिलेल्या गावांमधील एक गाव असलेले व तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेले खेड भाळवणी भागातील नागरिकांनी आपला संपूर्ण पाठिंबा हा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांना दिला असून गावातील रस्ते तर चकचकीत झाले आहेत. वाड्या वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यावर मुर्मीकरण व खडीकरण करून येथील नागरिकांची मरणयात्रा यामुळे संपली आहे. गावासाठी कोट्यवधी रुपयाचा विकास निधी दिला असून यामध्ये गावात जवळजवळ सभामंडप, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, सर्व पाण्याच्या योजना व हायमास्ट दिवे, गावातील शाळेसाठी CCTV कॅमेरे याचबरोबर अनेक विकासात्मक गरजेच्या कामाला पाणीदार आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी विकास निधी दिला आहे. या विकास निधीमुळे खेड भाळवणी ग्रामस्थ आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कामावर समाधानी व आनंदी आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या त्यांच्या सविस्तर प्रतिक्रिया पहा. सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बापूंचं काम कसं आहे, काय काय नाही, लोक म्हणते काय कामं केली नाही, काय नाही, काय कसं आहे गावात? तुमच्या गावात तर कामं केली ती का? चांगलं काम आहे, आमच्या इथं तर काम केलेलं आहे. काय काय केलंय काम? काय आता जवळजवळ मला वाटतं आमच्या शिवाजीनगरमध्ये स्वतःच त्यांच्या सहकार्यानं जवळजवळ 100 खेपा मुरुम टाकलेला आहे. परत खाली सटवाईमध्ये तिथं काय काय 50 खेपा टाकलेले आहेत. मस्के करपेजे इथं जवळजवळ 50 खेपा टाकलेले आहेत. अजून बी सध्याला चालूच आहे सगळी JCB. काय अवस्था होती? आणि एक मंदिरचं काय सभा मंडपचं शिदोबाचं मंदिर, त्याचं एक काम किती 10 लाखाचा आहे. अंबाबाई पट्टीचा रस्ता आहे तो 10 लाखाचा आहे. आमचा शिवाजीनगर मधला आहे तो एक किती 18 लाख रुपयाचा आहे. आता जी या रस्त्यावर आपण उभा आहे, ही ज्या रस्त्यावर मरून दिला आहे तुम्हाला आमदारांनी, काय अवस्था होती रस्त्याची? जाता म्हणजे खडा पडलं होतं, जाता येत नव्हतं, सगळ्या गाड्या फिड्या बंद होत्या, पावसामुळे त्रास. आणि अजून एक दुसरा विषय, आमची शाळा गालमे पवार शाळेला CC कॅमेरेचं त्यांनी सगळं CCTVचं दिलेलं आहे सगळं. विरोधाचं मत काय काम केलं आता तुम्ही तर सांगता? काय असतंय, ज्याच्या त्याच्या गावचा प्रश्न असतो. म्हणणार काय लोक, त्यात तर काय शेवटी आपण काय बोलणार आहे त्या लोकांना. पण आमच्या मती तर सर्वांच्या काम चांगलं आहे. म्हणजे बापूने जेवढं काम केली तेवढी अगोदर कधी झाली होती का? अशी काय नाही, कधी काम नाही. अगोदर निवडून दिली तुम्ही आमदार? आम्ही नाही, त्यावेळेला काम नाही झाले. 2009 नंतर या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातली ही 15 गावं समाविष्ट करण्यात आली. त्याच्या अगोदर ह्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे जो कोणी आमदार होते त्यांच्या माध्यमातून मुरुम म्हणा, सभा मंडपाची कामं म्हणा, विजेचं, DPचं किंवा इतर कुठली पाण्याची उपाययोजना कुठल्या करण्यात आल्या होत्या का? पण थोडी भाऊ त्यांच्या हातनं कामं झाली ती, पण अशी एवढी कामं झालेली नाही. जलद गतीने एवढी कामं ह्या बापूच्या काळामध्ये झालेली आहे. बरं. काय मग आता यंदा निवडणूक आहे, आता बाबासाहेबाला मत का? कोणाला मत देणार? बाबासाहेबाला? शहाजी काय त्यांनी काम बी केलेलं आहे. आणि मीच नाही, तुम्ही सांगोल तालुक्यामध्ये किंवा आमच्या कुठल्याही गावामध्ये जाऊन त्यांची तुम्ही चौकशी करा, त्यांनी जी काय आहे ती काम केलेलंच आहे. का सध्या विद्यमान आमदारांनी काम केले नाहीत म्हणून असं वारंवार विरोधक तुमच्या बाबतीत बोलतात, असं काम केलं? मग काय केलंय गावात तरी काम केलंय का बापूने? हे आमचं खेड भाळवणी गाव मतदारसंघाच्या शेवटचं गाव. तर अगदी आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की बापूंनी चांगल्या प्रकारची गावात कामे केलेली आहेत. त्यामध्ये रस्त्याचं मुर्मीकरण असू द्या, कुठल्या प्रकारचा डांबरी राहिला असलं तर डांबरी झालेला आहे. CCTVची कामे झालेली आहेत. गावात सभा मंडप दिलेले आहेत. ज्या ठिकाणी मंदिरांना सभा मंडप नाही तिथं बापूंनी सभा मंडप दिले. अगदी चांगल्या प्रकारचं काम. आणि गेलं तर कुठल्याही प्रकारचे व्यथा प्रश्न घेऊन गेले तर बापू चांगल्या प्रकारे ऐकून घेतले. ह्याच्या अगोदर अशी कधी जलद गतीने कामं झाली होती का? काही नाही. बापूंमुळे खरं तर सांगोला मतदारसंघाचं नाव आज महाराष्ट्र राज्यात गाजतंय. नाहीतर सांगोला तालुक्याला दुष्काळ, मागास अशा प्रकारे तुच्छ लेखलं जातं. त्याच तालुक्याला आज पाणीदार आणि चांगल्या प्रकारचा विकासाचा तालुका म्हणून आज ओळखलं जातं.
बर. मग आता काय यंदा निवडणूक आहे, आमदार कोणाला ठरवायचा तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकमध्ये, कोणाला म्हणून आमदार 100% बापूंना. नमस्कार. काय नाव आपलं? दत्तात्रय ज्ञानोबा पवार. बर. काय कसं आहे चालू आमदाराचं कामकाज? चालू आमदाराचंच काम खास आहे सगळीकडे पासून. बर का हो कसं काय बाजऱ्याच्या हिरीपासून खेड्यापतूर दगाड होतं गटीत, ती दुसरी बारी झाली. कवटाळी पंढरपूर तालुक्यात आहे तर तिला अजून रस्ता नाही. बर. मग ही बापूचंच काम आहे. 2 बाऱ्या डांबरीकरण झालं. बर. किती वर्षापासून रस्ते नाही त्या भागामध्ये काय? आणि आता काय झाले ते? महागडला आमदार होतं तोपर्यंत रस्ताच नव्हतं. काहीच नव्हतं रस्ते. नव्हतंच, बादच रस्तं होतं. चिकूनच होता काय मग? चिकुलवरी अंधार गाड्या पडत होत्या. पंढरपूर तालुक्याच्या शिवेवर ही गाव आहे. जवळजवळ इकडे माढा मतदारसंघ आहे, इकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आहे, इकडे सांगोला मतदारसंघ आहे. तर दोन्ही मतदारसंघापेक्षा दर्जेदार कामं सांगोला मतदारसंघात झालीत का? सांगोल्या मतदाराचंच काम चांगलं 1 नंबर झालंय. सेंटरचं गाव नदी याकडे बर. बर. मग आता काय कोणाला करायचं आमदार? आमदार हा शहाजी बापूलाच करायचं, दुसऱ्याला कोणाला करायचं? काय लोक म्हणते ती फोन उचलत नाही, नुसती कागदावर काम आणली ती, ऑफिसला गेलं भेटतच नाही आम्हाला. सुद्धा आम्हाला तसं उगा म्हणताय, काय बोलणं आहे पाय, पण नाही शहाजी बापूचंच काम चांगलं आहे. बर. बापू चांगला आहे काम. होय, भेटते ते, येते ते गावात तर. येते ते. बरं, कधी फोन बिन केलता कधी 2-3 वर्षात? नाही, आपण काम असलं तर गेलं तर भेटते. भेटते ते, बोलते ते का पण? होय. मधून बोलतोय. हा. मी गावचा उपसरपंच म्हणून काम बघतोय आता सध्याच्याला. आमच्या गावात शहाजीबापू पाटलांकडून ह्या शिवाजीनगर रस्त्यासाठी 18 लाख रुपये आणि अंबाबाई पट्टीतल्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये, एक शुदुबा मंडप आहे त्यासाठी 10 लाख रुपये, शुदुबा मंदिरासाठी, आणि दलित वस्तीसाठी 10 लाख रुपये आता आलेले आहेत. साधारणतः आम्हाला एक 50 ते 60 लाख रुपयाचा निधी आलेला आहे गावासाठी, आणि अजून एक 40 लाख रुपये पाठीमाग आहे. आणि गेले 15-20 दिवसात पाऊस होता भरपूर, लोकांना जरा शेतातला रस्ता असल्यामुळे अडचण येत होत्या बऱ्याचशा, पण ती लोक आमच्याकडे बरीचशी तक्रार करत होती. आम्ही बापूंपाशी आलो, आम्ही आमची अडचण सांगितली, आमच्या गाड्या पॅक होती त्या लोकांनी. 1 किलोमीटर चालत जावं लागतं या, थोडी आमची अडचण तुम्ही समजून घ्या. मग बापूने आम्हाला लगेच शब्द दिला, तुम्हाला 8 दिवसात मुर्मीकरण, तात्पुरत्या स्वरूपात मुर्मीकरण करून देतो, आणि ही पंचवार्षिक आपण निवडून येणार आहे, आणि बापू निवडून येणार आहेत 100%. भौगोलिक दृष्टी जे आहे बापू 100% निवडून येणार आहेत, आणि मी पुन्हा या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला ही कच्चं मुर्मीकरण आता तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही घ्या, तुम्हाला डांबरी करून देतो असा शब्द दिलेला आहे बापूने आम्हाला. आणि तो शब्द या गेल्या 8 दिवसातला आता हे तुम्ही बघताय, आम्हाला मुर्मीकरण गावात साधारणतः 4 रस्त्याला त्यांनी चालू केलेला आहे. प्रत्येक रस्त्याला एक 100 खेपा त्यांनी दिलेले आहेत. साधारणतः आम्हाला आता चालूला 200 ते 250 खेपा मुर्मीकरण दिलेलं आहे, आणि अजून एक 2-4 रस्ते आहेत ते सुद्धा ह्या 4-8 दिवसात मार्गी लावतो म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. ते सुद्धा रस्ते आम्ही 2-4 दिवसात, नळपट्टी असेल, पुन्हा वरला पिपरी वाड्यातला रस्ता असेल, रेणुकानगरचा असेल, किंवा अजून दलित वस्तीतले असतील, अशा एक आम्हाला एक 500 खेपा मुरुमाचं बापूंनी शब्द दिलेला आहे, आणि ते पूर्ण करणार आहेत. आता म्हणजे तुम्ही जे शेतकऱ्यांनी जी गारणं घेऊन गेले होते, जे तक्रार घेऊन गेले होते, ते तात्पुरतं त्यांनी तात्पुरतं दाखवून त्यांनी ते सोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि भौगोलिक दृष्ट्या असं पाहता की ही जो पंढरपूर तालुक्यातील हा पूर्व किंवा पश्चिम भाग मानला जातो, या गावातला विकास अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा 5-50 वर्षापूर्वीपासूनच रखडलेला होता, विकासच झाला नव्हता या भागात अजिबात. तर शहाजी बापू पाटील नाही त्यांना निवडून दिल्यापासून जलद गती आली असं तुम्हाला वाटतं? हो, माझ्या तर मताने, कारण आमच्या ह्या वाड्या वस्त्याने कुठल्याही आमदारांनी आम्हाला निधी दिला नव्हता. कुठलाही 1 रुपयाचा निधी ग्रामपंचायत चुलली तरी आमच्या वाड्या वस्त्याला कुणीही रस्त्यासाठी निधी दिलेला नव्हता. बापूंनी जवळपास 50 लाख रुपयाचा निधी आता चालूला दिलेला आहे वाड्या वस्त्यातल्या रस्त्यांसाठी, आणि हा मुर्मीकरणाचं तर तुम्ही बघताय ते तर काम चालूच आहे. त्यामुळे 100% बापूंचं काम चांगलं आहे, आणि बापू हे आमदार फिक्स होणार. 2019च्या अगोदर ज्यावेळेस 10 वर्ष या भागाचे प्रतिनिधित्व करणारे जे आमदार होते, त्यांच्याकडे तुम्ही असा कधी पाठपुरावा केला होता का? आता ती पाठीमागचा काळ मला लय जास्त माहित नाही, पण गणपताबांनी थोडं काम दिलेलं होतं आमच्या गावासाठी. एक घाटपायरे आहेत किंवा एक सभा मंडप आहेत, त्यांनी सुद्धा तेवढंच काम दिलेलं आहे. पण त्यांचा दुसरा वैयक्तिक निधी म्हणून गावासाठी, रस्त्यासाठी, वाड्या वस्त्यांसाठी त्यांचा 1 रुपया निधी आमच्या गावासाठी. त्यांचं काम कुणाच काम तुम्हाला सरस वाटतं? आम्हाला आता सध्याच्याला बापू 1 नंबर आहेत, आणि बापूच आमदार होणार आहेत, आणि जो शब्द बापूंनी दिलेला आहे तो आम्ही त्यांच्याकडून घरी बसून पूर्ण करून वाड्या वस्त्यांच्या सर्व गावातील डांबरीकरण करून घेणार आहे.
परिस्थिती होती आणि काय तक्रारी होत्या ज्या जेणेकरून लोकप्रतिनिधींनी तुमचं तक्रार ऐकून ते सोडवल्यात? कोणत्या तक्रारी होत्या अशा? प्रामुख्याने विशेष काय आहे त्याच्यामध्ये? सुधाकर पवार, खेडबावणीतील रहिवासी असून मी 15 ऑगस्ट 2024 रोजी या खेडबावणीतल्या शिवाजीनगर मी 15 ऑगस्ट दिवशी मी आणि माझे साथीदार प्रकाश पवार दोघांनी मिळून या गावातील रस्त्यासाठी, विशेषतः शिवाजीनगरच्या रस्त्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं की ह्या रस्त्याला अक्षरशः म्हणजे जाताच येत नव्हतं, म्हणजे चालताच येत नव्हतं, गाड्याचा तर विषयच नव्हता. मग त्यांचे भाचे असतील धनंजय काळे, त्यांनी त्या उपोषणाला भेट देऊन चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला. खेडबावणीत गावात प्रामुख्यानं 4 गावांतर्गत एक 3-4 रस्ता आहेत. एक शिवाजीनगरचा रस्ता, एक नळपट्टीचा, अंबाबाईचा रस्ता आणि रेणुकानगरचा रस्ता. पण ही रस्ता ग्रामाला नोंदवलेला नव्हता, त्याच्यामुळं ह्यासाठी शासकीय निधी खर्च करता येत नव्हता. मग आम्ही ती अडचण घेऊन बापूंकडे गेल्यानंतर बापूंनी एक तात्पुरत्या स्वरूपात मुरुमाची सोय करून दिली आणि हे 4ही पण रस्ता ग्रामाला नोंदवण्यासाठी आम्हाला त्यांनी शब्द दिला. आणि आता सध्या ह्या रस्त्याचं मुर्मीकरण पूर्ण झालं आणि काही बाकीची कामं आणखीन दलित वस्तीची वगैरे प्रलंबित आहेत, मग ती युद्ध पातळीसाठी प्रयत्न चालू आहेत काम करण्यासाठी. आणि आमची अशी एक बापूंकडे मागणी आहे की गावात एक वाचनालय आहे, अभ्यासिका, जिम आणि वाड्या वस्त्यांवर जिथं पाण्याची सोय नाही तिथं पाण्याची सोय करण्याची त्यांच्याकडे विनंती आहे. त्यांचं काम 1 नंबर आहे सध्या. आधी जे लोकप्रतिनिधी आणि आता जे सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांच्या कामामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी आमच्या गावात एक सभामंडप आणि घाटपायऱ्या दिल्या. ह्याच्या व्यतिरिक्त मला तर आठवत नाही त्यांनी काय दुसरं म्हणजे लोकांसाठी रस्त्यासाठी काय काम झालेलं म्हणजे नाहीच म्हटलं तर चालत. पण बापूंनी इतर कामाबरोबर महत्त्वाची म्हणजे रस्त्याची अडचण लई मोठी सोडवली आहे. बाकी तसं पाण्याचं नियोजन पण थोड्या दिवसात चालू होईल सगळीकडं. पण बापूंच्या काळातच गावांतर्गत जे रस्ता आहेत, प्रमुख 4च रस्ता आहेत गावांतर्गत, ह्या रस्त्याचं काम मात्र चांगलं आहे. आता सध्या फक्त नळपट्टीचा एक रस्त्याची अडचण आहे, पण ती पण बापू सोडवतील, लोकांनी मागणी केली आहे. त्याला पण एक 3-4 दिवसात ती मुरुम टाकून दिसेल अशी अपेक्षा आहे. जेवढ्या तुमच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या जवळजवळ पूर्ण झाल्यात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? 90% आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात. एक 10% अडचणी येतात, ती पण आम्ही बापूंकडे मांडून बापू सोडवतील अशी अपेक्षा आहे. नमस्कार, मी काय नाव आपलं? शरद पवार. काय गावाचा काय कसा विकास आहे, काय नाही लोकप्रतिनिधीचं काम कसं आहे सध्या? लोकप्रतिनिधीचं काम चांगलं आहे. बरं. आणि बापूंच्या म्हणलं तर कसं आहे, गेलं तर तिथं आम्हाला ही करतात, विचारपूस केली की कामाच्या ही प्राधान्य देते सगळं. बरं, कामं ही ते करते ते काय? हा, करते. आपण काय विरोधक तर म्हणतात काय कामं केलं नाही काय नाही असं म्हणते ते काय? कुणीतरी किती काय केलं, विरोधक ते असतोच, नसतर चालणार झालं. आता जुन्या काळात यशवंतराव चव्हाणापासून विरोध आहे, मग आपण काही यशवंतराव चव्हाण आहे का तिथं? नाही. मग असं आहे. मग आता बापू तर काय काय कामं केलं गावात? काम आहे ते रस्त्याचे आहेत, ते सगळे म्हणजे आहेत कामं चालू आहेत. बरं, चालू आहे. काम पटतंय का त्यांनी केलेलं काम पटतंय म्हणजे आम्ही इथं समोर गावकरी सगळे असते ते उभा राहून करून घेतात ना, नाही असं नाही काय त्यांनी ती यावं म्हणून. पण आमच्या तर कानाला आलं की खेडबावने लोकांचा कोणाचा फोनच बापू उचलत नाही ते म्हणून, खरं आहे का? कानावर येण्याचं काय नाही, उचलते ते. बरं, आता काय निवडणूक आहे ते समोर, कोणाला करायचं आमदार यंदा? आमदार बापूला. दुसरे बी आहेत की भरपूर, कशाला काय बापूला काय करताय घेऊन, कशाला उघड दुसरी आहे ती माणसं भरपूर आहे ती. रिंगणात सगळेच उभा राहणार आहे, एकच येणार आहे निवडून. बरं, बापूच आहे. मोठं मत मिळेल का गावात तुमच्या? मिळणार. बरं, होईल नक्की आमदार होतील बापू. हो. तुमचं राहुल पवार. बरोबर. काय आता निवडणूक आल्या डोळ्यासमोर, काय कोणाचं काम चांगलं वाटतंय? आमच्या मतदारसंघात तर शहाजीबापूंनी नागरी पायाभूत सुविधा असतील, लाईटचा प्रश्न असेल, दुष्काळामध्ये नदीकाठचा, पाऊस पडल्यानंतर रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, अंतर्गत रस्त्यासाठी स्वखर्चातून बापूंनी निधी दिलेला आहे. बरं, कामं केली ते चांगल्या पद्धतीने. मताधिक्य मिळालं, बापूंचं काम चांगलं आहे. आता काय अनेक जण समोर उभारले ते, असं काय नाही. ते बापू 2009 पासून मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून बापूंच्या मतदारसंघात उभा राहतात. 14 गावं नवीन समाविष्ट केले, तिथून बापूंना हेच असतं. त्याच्या अगोदर कशी अशी जलदगतीने कामं झालेली आहेत का, विकास कामं गावात? मतदारसंघात पहिले 2 टर्म स्वर्गीय गणपतराव देशमुख आमदार होते, त्यावर इथली कामं झालेली नाही. त्या दुपटीने कामं झालेली कामं झालेली. त्यांनी काय दिलेलं आहे
एक सभा मंडप दिला आणि घाटपाऱ्याचं काम, त्यांनी काय अंतर्गत रस्ते, कुठं लाईटसाठी, इतर काय जास्तीचा निधी असतो. शेतकऱ्यांना सुविधायुक्त असे काही त्यांनी विकास कामं त्यांच्या हातून झालेलं असं तुम्हाला म्हणाले. आता बापू जास्त झाले. शेतकऱ्याच्या काय जरी अडीअडचणी असल्या तर बापून प्राधान्यानं अधिकाऱ्यांना फोन लावून सोडवून असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न काल नदीकाठची लाईट उन्हाळ्यामध्ये सोडवली होती, त्याच्यामध्ये बापूंनी समन्वय साधून चांगल्या पद्धतीने काम केलं. आता यंदा काय कोणाला ठरवायचंय? बापूच उभा राहणार. बापू शेतकरी संघटनेचं प्रतिनिधित्व करताय. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन तुम्ही वेळोवेळी आंदोलनं केलीत, उपोषणं केलीत. तुमच्या या मतदारसंघातील गावासाठी असं कुठलं आंदोलन करण्याचं किंवा आमदारांच्या विरोधात कुठली विरोधी भूमिका घेण्याचं तुम्हाला कधी वेळ आली का? आमदारांच्या विरोधात काही कधी वेळच येत नाही, कारण कुठले लोकप्रतिनिधी सगळ्या साथ सोबत राज्यात माहिती सरकार असल्यामुळं आम्ही पण घटक पक्ष आहे, त्याच्यामुळं असं काही वेळ आला नाही. सगळ्याचा समन्वय साधून अगदी एक फोन जरी केला तरी काम करते. असं काही नाही. फोन उचलतेत तर का? फोन उचलतेत, बापू उचलतेत. बापूच्या पेनं जरी 2 PA आहेत, त्यांना फोन जरी केला, पेयांनी जरी सांगितलं की असा असा आमदार साहेबांचा निरोप आहे, तर अधिकारी तत्काळ त्या कामाचं दखल घेऊन ते काम मार्गी लावतात. सत्यवान महादेव साळुंगे, खेडबावणे. बरं. काय सरपंच होता का तुम्ही? माझी ग्रामपंचायत सदस्य. बरं. काय रस्त्याची काय अवस्था होती इथं? काय कसं काय काम चालू आहे? काय नाही आमदारांचं? ही काय पूर्वीपासूनच रस्ते खराब आहेत. बरं. पाठीमागं सगळी येण्या जाण्याची सुविधा नव्हती, गाड्या घसरून पडते, दवाखान्यात न्यायचं, अचानक संध्याकाळी रात्री कोणालाही झालं तर वाचलं की आता ते रस्ता केल्यामुळं. हा, आता ही रस्ता केल्यामुळे वाचलं काय. बरं. कधीपासून अवस्था अशी होती? किती वर्ष झाले? पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यापासून हीच अवस्था आहे. आताच मार्गीला हळूहळू चालू झाले. आता स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? 60, 70, 75 वर्ष तरी रस्त्याची अवस्था अशी जाईल. मग आज आता रस्ता झालाय म्हणल्यावर तुमचा आनंद आता कसा काय? सगळ्याच आता आमचाच नाही एकच रस्ता, असे 5 किती किलोमीटर रस्ता झाला टोटली? हे आमचा 1 किलोमीटरचा रस्ता आहे. बर. 2 किलोमीटरचा शिवाजीनगरचा रस्ता आहे, रेणुकानगरचा असेल, करपे वस्तीचा असेल, अंबाबाईचा असेल, कॅनलपट्टीचा असेल, असे बरेच रस्ते आता शहाजीबापूने मुरुमाच्या ह्याच्यातनं पार पडले. 15 वर्षात या ठिकाणी मुरुम पडला होता, एक दगड तर पडला होता का कधी? 15 वर्षात या अगोदर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून असं कधी त्यांनी विकास काम आम्ही केलं का? आतापर्यंत इथेच आहे. आम्ही स्वखर्चानं जिथं आतापर्यंत टाकलेला होता मुरुम, स्वतः सर्व शेतकऱ्यांनी. त्याच्या अगोदर कधी मुरुम टाकला होता, पण सगळ्यांनी स्वखर्चानं टाकला होता. आता जे आहे ते नंतर डायरेक्ट लोकप्रतिनिधीकडूनच काम झालेलं आहे. आता हे याच्या अगोदर एकदा शहाजीबापून एकदा टाकला होता आणि एकच वर्ष आपलं गणपत आबाहीनं टाकला होता. नाहीतर आजपर्यंत 10-20 वेळा मुरुम टाकला, पण याच्यापर्यंत सर्व तुमच्या गावानं मागणी केल्यानंतर किती दिवसात मुरुम पडला इथे येऊन? आम्हीच कमी पडतो मागणी करायला. खरं तर नुसतं मागणी करावं शहाजीबापूगड आणि शहाजीबापून वचन पूर्ण करावं. सांगोला तालुक्यात एक ही गोष्ट नाही अशी मागितलं बापून दिले नाही. आणि हा आमचा नुसता आतापर्यंतचा फाटका आमदार म्हणून या आमदाराला ओळख होती. पण आता ह्या चालू पंचवर्षामध्ये एवढं बापून की मला नाही वाटत की प्रत्येक गावाला 1 कोटीच्या आधी निधी कमी दिला असेल असं तालुक्यामध्ये कुठलं गाव नसणार आहे. 5 वर्षात 1 कोटीचा निधी या गावाला मिळाला नाही असं तालुक्यात एकही गाव नसणार. गावासाठी किती निधी दिलाय बापूंनी? आता माझ्या मते मी पाठीमागचं काय मला माहित नाही, पण ह्या 5-6 महिन्यात मी आता इलेक्शन आले म्हणल्यावर थोडंसं आपण बी अलर्ट मोडवर राहिल्यामुळं माझ्या अंदाज की ह्या रस्त्याला एक 18 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे, खाली रस्त्याला एक 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे, पुन्हा दलित वस्तीसाठी एक 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे, वाचनालय त्यासाठी एक 10 का 20 लाख रुपयाचा काहीतरी निधी दिलेला आहे, पुन्हा सभा मंडप एक 10 लाख रुपयाचा दिलेला आहे सिद्धनाथ मंदिराला, भैरवनाथ मंदिराला. पुन्हा इथं आमच्या शाळेमध्ये थोडंसं शिक्षकांच्या तक्रार होत्या, तर आम्हाला तिथं CCTV कॅमेरा बसवून द्या म्हणलं तर एका महिन्याच्या आत 15 दिवसाच्या आत त्यांनी ती काम पूर्ण करून टाकले CC कॅमेऱ्याचं. फक्त आम्ही कमी पडतोय मागायला. त्यांनी मागितलंय ना असं काम दिलं नाही, असं कुठलं काम आतापर्यंत माझ्या ऐकण्यात नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, द्यायला तयारच आहे. फक्त असं झालंय की मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहाजी बापू एवढीच त्या सांगोल तालुक्या एवढी कुठल्याही आमदाराची कामं नाहीत. भरीव काम आहे ती जलदगतीने मागेल त्याला काम आहे त्याचं. निधी देण्यामध्ये कधी शहाजीबापू पाटलांनी या गावासाठी किंवा या 15 पंढरपूर गावासाठी कधी मागे पुढे पाहिलेलं नाही. त्याला शासनाची कशी एखादी योजना असते, मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळे, तशा पद्धतीने मागेल त्याला काम. कुठलंही काम घ्या जावा, मागेल त्याचं काही फक्त मागणी राहिली, फक्त मागण्या वाचून राहते.
जे त्याला व्याप आहे त्यामुळे कामं कोण मागायला जात नसतील, कोणी नसतील. पण बरं आता लोकप्रतिनिधी तर तुम्हाला दिलं, आता तुम्ही द्यायचं काम राहिलं, आता आम्ही काय देणार का नाही? काय शहाजी आम्ही एक असा खडा निवडला होता, तो शहाजी बापू म्हणजे फाटका आमदार होता. 55 वर्ष गणपत आबाने सत्ता भोगलेली आहे, परंतु ती काय आमच्या मतदारसंघात पूर्वी नव्हते. 2009 पासून मतदारसंघ बदललेला होता, तेव्हापासून आमचं प्रतिनिधित्व होतं. परंतु एक शहाजी बापू म्हणजे एक हिरा आहे असं आम्हाला माहित होतं, म्हणून आम्ही पडत्या काळात त्यांना ह्या ग्रामपंचायत खेड भावनीनं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात भरभरून मतदान, जवळजवळ 70% मतदान आजपर्यंत शहाजी बापूला दिलंय आमदार नसताना. मग आता तर कामं केलीत, मग आता शहाजी बापू शिवाय आहेच कोण? बरं, तुमचं मत कोणाला मग? आता आमचं नाही, आमच्या सर्वांचं गावांचंच मत असं सर्व विचारांचं झालंय की शहाजी बापू. शहाजी बापू नमस्कार. काय नाव आपलं? शरद निवृत्ती पवार, खेड भावनेचा रहिवासी. बरं बरं बरं. काय सध्या आम्हाला काम दिसते, काय कोणाचं आहे? हे चालू आमदार शहाजीभाऊ पाटील यांचं काम आहे. बरं, त्यांचं आहे. हे आपण जे उभा आहे हे आमदार साहेबांचं काम आहे. बरं बरं बरं. काय आता काय कशी कामं केली ती, काय त्यांनी किती निधी दिलाय गावासाठी? किती दिलाय? सुरुवातीला बाजीराव खेड भावनी 3,07,00,000. बरं. निधी दिला सुरुवातीला. बरं. 3,07,00,000. त्याचं काम पूर्ण झालं. काम पूर्ण होत असताना आमचं एक माळ म्हणून आहे, चढ आहे, ते काम थांबवलं आणि ती चढ खाली बसवायचं. बरं. ते बसवण्यासाठी आम्ही 10-5 जण गेलो. मग बापूंनी अधिकाऱ्यांना फोन लावून ते 15 लाख रुपये एक्स्ट्रा टाकून दिले. त्याची मंजुरी देऊन ते चढ सुद्धा खाली बसवून ते डांबरी करून दिला. म्हणजे त्याचं 3.25 कोटीचं काम झालं. आणि कवठा येथे शिरडूनवरून आलेल्या त्या रस्त्यासाठी बी बापूंनीच प्रयत्न केला. ती पण रस्ता जी झालाय डांबरीकरण, काय 7 कोटीचा असेल किंवा 8 कोटीचा असेल, ती पण त्याला बी शिफारस बापूंनीच केली. जलजीवनच्या कामाला बी बापूंनी शिफारस केली, ती 1.25 कोटीचं काम ती पण चालू आहे. परत अंबाबाई पट्टीचा रस्ता 25-15 मधून ते 10 लाख रुपये मंजूर, म्हणजे उद्या चालू होईल, मंगळवारी चालू होते. सभामंडप असेल 10 लाख रुपये झालेला आहे. परत सटवाई मंदिराकडे एक मुरुम टाकलेला आहे 50 कॅप. आणि सामाजिक न्याय विभागाला एक 10 लाख रुपये आपण दिलेला आहे दलित वस्तीसाठी. असं मग किती टोटल निधी? साधारणतः 3.5-4 कोटीकडे निधी आतापर्यंत सगळं आलेला आहे. बरं बरं बरं. हे सगळे मुख्यमंत्री सहायता निधीनं काय मदत मिळाली आहे गावासाठी? आता कुठे गेले, 1 मिनिट. हो का, ह्यांचं मुख्यमंत्री सहायता निधीतनं ह्यांच्यासाठी मी परवा ह्यांनी मला सांगितल्यानंतर 1-2 दिवसात यांना मंजुरी करून दिलेली आहे. ऑफिसला माणूस पाठवलं. ह्यांचा काय मिळालं तुम्हाला? 2 लाख रुपये मिळाले ते. बरं. ते अगोदर माझं 2.25 लाख गेला ऑपरेशनला. परत बॉल बसवायचं म्हणून मी पुन्हा कागद जोडून दिली. कशाचं ऑपरेशन होतं? बॉलचं, कमरेतल्या बॉलचं. ते गाडीवरनं पडल्यामुळं बॉल आतल्या आत फुटला आणि त्याकडे या चिपात चोरा झाल्या. चिपाचं ऑपरेशन करायला 2.25-2.5 लाख गेले. आणि पुन्हा म्हणले बॉलला पैसे मिळतात म्हणून मी ते कागद जोडून दिली. आता 2 लाख मंजूर झालेत. पैसे मिळाले का खात्यावर? अजून येणार आहेत. सगळं झाली प्रोसेस, म्हणजे सगळं व्यवस्थित झाले. म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा पैसे या गावातून मिळालेले आहेत. माझ्याच गाडीवरनं मालकीन पडल्यामुळे झालं. कुणाच्या प्रयत्नात मिळालेत पैसे? हे शहाजी बापूच्या प्रयत्नात. बरं. त्यामुळे गावातल्या काय अडचणी आहेत, जी काही किरकोळ राहिले ती पण ह्या 4-8 दिवसात संपून जाते. पण आता काय विरोधक काय म्हणते, काय नाही काम केलं नाही, काय कागदोपत्री काम आहे असं त्यांचा आरोप आहे. विरोधकाला काय मुद्दाच राहिलेला नाही. विरोधकाला आता काय विरोध करायचा म्हणून काय करायचा विरोध? काय विरोध करायचा? त्यांनी काय केलं विरोधकांनी? सभा मंडप घाट बैऱ्या बांधल्या. आज रेणुकानगरला डीपी मंजूर केलाय. 7 ते 8 लाख रुपयाचा डीपी मंजूर आहे डीपीसीतनं बापूच्या ह्याच्यातनं. ती चालू होईल काम आठवड्याभर. त्याच्या डीपीसीतनं एक 7 लाख रुपयाचा डीपी मंजूर, भगीरथ सिंगल फ्लोरचा डीपी मंजूर करून दिलाय. अहो साधं डीपी जरी शेतीतला जळला तरी देत नाहीत. आज खेडभावनी गावातला मागल्या 2 महिन्यापूर्वी एक गावातला सिंगल फ्लोरचा डीपी जळला होता. नुसता साधा फोन आला एक जणाचा, डीपी दिनात 10व्या मिनिटाला फोन करून डीपी त्याच गाडीत नेऊन ती बदलून दिला. म्हणजे एवढं तात्पुरतं बापूंना फोन करायची आवश्यकता लागली नाही, खाली पीएनीच सांगितलं. या रस्त्याची मागणी केल्यानंतर किती दिवसाचा रस्ता पूर्ण झाला? हा रस्ता आपण उभारलेलो काल केले आणि 3ऱ्या दिवशी रस्ता चालू केला. बरं. बापूने किती टिप्पर मुरुम टाकलेला आहे? 100 डम्पिंग मुरुम टाकलाय. अंबाबाई पट्टी आपलं सटवाई मंदिराकडे 50 डम्पिंग टाकलाय. बाबा करपे आणि मस्के वस्ती तर एक 50 डम्पिंग टाकलाय. अजून बाकीचा आज उर्वरित टाकायचं चालू आहे. काय अजून तुमच्या काय मागण्या काय आहेत? काय संदर्भात दलित वस्तीला एक मुरुम टाकायचा आहे. अजून काय किरकोळ कॅनल पट्टी असेल काय असेल तर ते अजून 100-150 खेपा मुरुम लागेल, ती पण होऊन जाईल. काम काय अडचण येणार नाही. तुमचं पूर्णपणे ठाम मत आता इथून पुढे कुणाला?
शहाजीबापू पाटीलच आहे हो. बर. देव जरी गेला तर ती शहाजीबापू पाटीलच नाव येणार आहे. बर. हा. मग मागे पुढे काय होणार नाही? अहो काय कसलंच होणार नाही, एकट्याच नाही सगळ्याच. खरं तर आम्ही अभिजित आबांचं कार्यकर्ता आहे. म्हणजे खेळ कसं मतदारसंघ नाही ऐका हो, कारखान्यासाठी अभिजित आबांची राजधानी आहे. बरोबर तुम्हालाही उल्लेख केला. आणि बापूंचं बघायला गेलं तर अभिजित आबा टीम सगळं बापूचंच काम करणार आणि बापूचं रेकॉर्ड ब्रेक काम आहे ती तालुक्यात. जर सगळं जर ही 11 तालुकं घेतलं आपल्या ह्याच्यातलं तर 1 नंबरला बापूचा निधी आहे आता सध्या सोलापूर जिल्ह्यातलं. सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघ. 11 मतदारसंघापैकी बापूचा जे आहे ती भरपूर रेकॉर्ड ब्रेक काम आहे ती. आणि अजून जरी काय एखादं काम घेऊन गेलं तर काही म्हणजे 1 मिनिटात काम होते. आता काय लोक बी म्हणते ती काय नुसतं कागदोपत्री निधी आणला, कागदोपत्री कामं धावली, ती काय खरं आहे काय? प्रॅक्टिकली सगळं बघा, फिरून बघा म्हणावं जे म्हणतंय ना त्यांना जाऊन बघा म्हणावं कुठं रस्ता राहिला नाही काय नाही. म्हणजे बेधडक कामं चालू आहे त्यांचं जे काय झाडे काय डोंगर म्हणून जे गाजले एकनाथ शिंदे संघ त्यांचा जे संपर्क आहे आता ती डायरेक्ट संपर्क असल्यामुळे डायरेक्ट संपर्क असल्यामुळे कामं पण डायरेक्ट आहे ती. आता काय नेमकं आता काय कसं काय ह्याच्या अगोदर कधी काय एवढा निधी आलता, एवढी विकास कामं झालते काय? पहिल्यांदाच आम्ही आकडे एवढं मोठा आहे की 200 कोटी 700 कोटी 1000 कोटी किती तर 1000 कोटी 7,000 ते 8,000 हा किती तर 1000 कोटीत ही कामं आली ती. आणि पहिल्यांदाच असं म्हणजे एवढं त्यामुळे या गावामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. म्हणजे हाय सांगायला पाहिजे. आणि इथनं पुढे सुद्धा बापू रेकॉर्ड ब्रेक मताना आम्ही निवडून देणार. अशी कामं असतं. संपूर्ण गावाचं समाधानाचं वातावरण आहे का? अभिजित आबा गटाचं गाव असल्यामुळे 1 नंबर मताना आम्ही लीडनं सगळे बापूला निवडून द्या. बापूला लीड जाणार. अभिजित आबा तुतारीकडे चालली की नाही तसं काय नाही अजून बघू पुढच्या पुढे. पण शहाजी बापूसाठी आम्ही सगळे एका जुटीनं आम्ही उभा राहणार. पक्ष वेगळा असला तर पण आबांचं जे कार्यकर्ता आहे म्हणून तुमचं मत फक्त बापूला राहणार. बापूला राहणार आम्ही सगळे बापूच्या मागे सगळे उभा राहणार. माझं नाव सचिन घालमे, खेड वाळवणे. तुम्ही एक सुज्ञ मतदार आहात, तर तुम्ही आमदार पाहिले असतील, सध्या जे तुम्ही आमदार पाहताय, काय नेमकं त्यांच्या कामामध्ये काय फरक वाटतोय? काय फरक वाटतोय आणि काय नेमकं तुम्हाला यामध्ये जाणवतोय की या जलद गतीनं शेतकरी जी जाण आहे ते कोण तुम्हाला लोकप्रतिनिधी तुम्हाला त्याचं काम पडतं तुम्हाला? वास्तविक पाहता मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार 2009ला हे आमचे गाव सांगोल तालुक्याला जोडलं गेलं. त्याच्यापूर्वी आमचा मतदारसंघ पंढरपूर मतदारसंघ होता. 2009-2014 या काळामध्ये स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब हे या भागाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या काळामध्ये या गावामध्ये कामं झाली आहेत, नाही असं नाही. गावामध्ये सभामंडप दिला आहे, घाटपायऱ्या दिलेल्या आहेत. पण जो 2019ला या भागाचं प्रतिनिधित्व आताचे पांदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे गेलं आणि 2019मध्ये आम्हाला आमदार काय असतो हे कळलं आणि आमदाराची कामं काय असतात हे कळलं. बघायला गेलं विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, तर 288 आमदारापैकी शासनाची तुजुरी जास्ती कोणी लुटली असेल तर या शहाजीबापूंनी लुटून आणून सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या आताचे सध्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेलं आहे. मगात आमच्या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सत्यवान साळुंके यांनी सांगितलं, फक्त आम्ही बापूला मागायला कमी पडतोय, कामं द्यायला बापू कमी पडत नाहीत, आम्ही मागायला कमी पडतोय. मी एका शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. शाळेमध्ये आमच्या CCTV कॅमेऱ्याची गरज होती. आम्ही फक्त बापूला म्हणलं की बापू आम्हाला CCTV कॅमेऱ्याची गरज आहे. कुठला निधी ना काय ना बापूने खिशातनं पैसे काढून ते आम्हाला CCTV कॅमेरे शाळेला बसवून दिले. दुसरं काम, आम्ही ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी एक चढ होता मोठा, मग सांगितलं आमच्या एका सहकार्याने, तर ते चढ कमी करण्यासंदर्भामध्ये आमच्या गावातले प्रतिनिधित्व करणारे काही लोक बापूकडे गेले. आम्ही आमचे मार्गदर्शक आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्याकडे गेलो आणि या दोघांनी मिळून तो चढ कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आता आमच्या गावाला सुरळीत वाहतूक होते. बरोबर. मग आता काय आता नेमकं विरोधक म्हणतायत असे काय विकास काम कुठलाच झाला नाही काय नाही असं प्रतिनिधींवर धडधडी आरोप करतायत. मग असे जे विरोधक म्हणतायत, तुमचं मत काय? असे जे विरोधक म्हणतायत जे कामं झाली नाहीत त्या विरोधकाला घ्या, तुमचाच कॅमेरा घ्या आणि असं हे आता जी कामं केलेली हे त्यांना दाखवा. त्याला सांगायची आपण काही गरज नाही, त्यांना दिसून येईल कामं काय झालीत. बापूंचा स्ट्राईक रेट कामाचा 100% आहे. 100% स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे जनता बापूंच्या मागे असं तुमचं मत? 100% बापूच्या मागे जनता आहे. लोकसभेला एवढं महायुतीच्या विरोधात वातावरण असताना बापून सांगोल तालुक्यातनं 10,000 लीड दिले हे त्याचंच प्रतीक आहे ना. इथं काय सांगायची गरज नाही तुम्हाला.
10,000 लीड तसल्या काळामध्ये बापू देतो मला आमदार तर 100% बापूच आहे. आगामी निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांची सांगोला मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांसाठी किंवा मतदारांसाठी काय भूमिका राहील, काय वाटतं तुम्हाला? बघा, हा प्रश्न आमचे मार्गदर्शक प्रशांत मालक परिचारक यांचा आहे. आम्ही पहिल्यापासून आमची 3री पिढी आहे जी आज प्रशांत मालक परिचारक यांच्या पाठीमागं आहे. आणि ही मी तुम्हाला सांगतोय 2019 नाही 2009 पासून 2014 2019 आम्ही शाजीबापूलाच मदत करत आलो आहे. आतापर्यंत मदत शाजीबापूला केलेली आहे. आणि 2019ला तर आमचे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक आणि बापू एकाच गटामध्ये असल्यामुळे काय अडचण नाही. आम्ही सरळ सरळ मदत शाजीबापूला केलेली आहे. आणि येणाऱ्या कालामध्ये आमचे मालक प्रशांत मालक परिचारक जे निर्णय देतील तो आम्हाला शिरसावंदी असेल. जे मालक सांगतील ते आम्ही करणार.